2017 सालापासून हे काम सुरू आहे आणि जो कचरा सर्वजण रस्त्यात किंवा कुठेही विचार न करता फेकतात, त्या कचऱ्यावर आम्ही काम सुरू केलंय. दर महिन्याला आम्ही आमचा ड्राईव्ह असतो. त्या ड्राईव्हमध्ये आम्ही ऑल टाइप्स ऑफ प्लास्टिक, इलेक्ट्रिकल वेस्ट आणि थर्माकोल असं सर्व आपण गोळा करून रिसायकलिंगला पाठवतो. आणि वसई, नालासोपारा, विरार या तिन्ही भागात आपली 72 केंद्र आहेत, 72, आणि त्या केंद्रांवर आपले कार्यकर्ते दर महिन्याच्या चौथ्या रविवारी हे काम करतात. आणि हे सगळं जे गोळा होणारं ड्राय वेस्ट आहे तो आपण सर्व रिसायकलिंगला पाठवतोय. तसंच ध्यास संस्थेतर्फे आपण मेगा ड्राईव्ह घेतो. त्या मेगा ड्राईव्हला आपण सर्व प्रकारचे कपडे घेतो. म्हणजे चांगल्या कपड्यांबरोबरच फाटक्या कपड्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण बरेचदा ते केराच्या टोपलीतच टाकलेले आढळतात, कुठेही ते रस्त्यावर पडलेले असतात. तर आम्ही चांगल्या कपड्यांबरोबर फाटके नको असलेले कपडे पण गोळा करतो आणि त्याचंही रिसायकलिंग होतं. तसंच ऑल टाइप्स ऑफ फुटवेअर्स, की हल्ली चांभार मला आठवत नाही कुठे दिसतो रस्त्यात बसलेला, कारण एकदा वन टाइम यूजच चपला झालेल्या आहेत की वापरा आणि फेका. त्यामुळे आपण सर्व प्रकारचे फुटवेअर्स घेतो आणि ऑल टाइप्स ऑफ बॅग्स, म्हणजे ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात किंवा कुठल्याही प्रकारच्या, या सगळ्या बॅग्स आपण आणि फुटवेअर्स, कपडे नको असलेले, हे सगळं आपण रिसायकलिंगसाठी, रियूजसाठी कंपन्यांना पाठवत असतो, की जेणेकरून डम्पिंग ग्राउंडचा कचरा कमी व्हावा. आणि एक गोष्ट इथे मला नमूद करायला आवडेल की ह्याच्यातनं खूप मोठ्या लोकांचा सहभाग आहे. महिनाभर आपण सध्या त्यांना घरी ठेवायला सांगतोय आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सर्व आपण हे कलेक्शन करतोय. आणि आजपर्यंत आपण जवळपास 95 ते 96 टन प्लास्टिक आपण रिसायकलिंगसाठी पाठवलेलं आहे आणि ते आपण लँडफिलवर जाण्यापासून वाचवलंय. तसंच 1 ते 1.5 टन इलेक्ट्रिकल वेस्ट आपण गोळा केलंय आणि 2 टनाच्या आसपास थर्माकोल, हे सर्व आपण रिसायकलिंगसाठी पाठवलंय. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की माझा कचरा माझी जबाबदारी, असं हे सगळ्यांनी जर ठरवलं तर आपलं भारत देश किंवा आत्ता आपण वसईत आहोत तर वसई हे स्वच्छ सुंदर व्हायला नक्कीच मदत होईल. काही गोष्टी इथे मला मांडायला आवडतील की सध्या वन टाइम यूज प्लास्टिक ज्या बॅग्स आहेत की ज्या सर्व विक्रेत्यांकडे आहेत, भाजीवाले आहेत, फळवाले आहेत, स्टोअर्स आहेत कुठलीही, तर त्या बंद होण्यासाठी काही कायदा काम करेल का? कारण त्या एकदा वापरून झाल्यानंतर त्या केराच्या डब्यातच टाकल्या जातात. मध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की तेव्हा बंदी आणली होती, पण कालांतराने ती बंदी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही कालांतराने ती उठवली गेली आहे. आणि मला असं वाटतं की पर्यावरण हा प्रायोरिटी लिस्टवर मुद्दाच नाही आहे. त्यामुळे जिथे तिथे आपण बघितलं तर कचराच कचरा आहे. कुठल्याही रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बघितलं तर सगळं फेकलेलं आहे. आणि वन टाइम यूज हे जे सगळं निघालेलं आहे त्याने पर्यावरण अतिशय धोक्यात आलेलं आहे आणि याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यावर काम करावं अशी मनापासून माझी इच्छा आहे. तर जेव्हा चहा आहे किंवा खाण्याचे पदार्थ आहेत ते पेपर कप, पेपर डिश, छोटे प्लास्टिकचे चमचे, अशा ह्या बाटल्या पाण्याच्या, हे सगळं वन टाइम यूज आहे. आता वापरून झाल्यानंतर हे सगळं केराच्याच डब्यात जाणार आहे, म्हणजे पाणी पण वाया जाणार आहे आणि ह्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा पण होतोय. तर आपण याच्यावरच काम करतोय की आपण हे सगळं न वापरता जे आपल्याकडे दुसरे ऑप्शन अवेलेबल आहेत की आपण तांब्या भांड्याचे ठेवू शकतो किंवा वॉटर फिल्टर लावलं तर त्याच्यातनं लोक पाणी पिऊ शकतील. आणि हा आपण ॲक्च्युली ह्या कंपन्यांना ते पाणी विकतायत आणि पाण्यासारखा पैसा आपण त्यावर सगळे खर्च करतो आहोत आणि ती मंडळी खूप चांगल्या प्रकारे पाण्यासारखा पैसा कमवतात. तर हे कितपत योग्य आहे आणि हे आरोग्याला पण हानिकारकच आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण टाळू शकतो. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण स्टील प्लेट बँक तयार केली आहे ध्यासने. त्याच्यात आपण जेवणासाठी ताटं आहेत, ब्रेकफास्टसाठी प्लेट्स आहेत, सूप सारसाठी बाउल आहे, चहा कॉफीसाठी ग्लास आहेत आणि भांडी आहेत, चमचा आहे. असा आपण पूर्ण सेट, म्हणजे तुमच्याकडे 150 माणसं असतील, 200, पूर्ण सेट आपण फक्त 100 रुपयामध्ये
उपलब्ध करून देतो आहोत की तुम्ही यूज अँड थ्रो न वापरता ह्या गोष्टींकडे वळा. मग केळीची पानं आहेत, पत्रावळी आहेत, तुमच्या घरचं स्टीलचे मटेरियल्स आहेत, त्याच्यावर तुम्ही हे सगळं वापरून तुमचं सेलिब्रेशन असेल, पार्टी असेल, काही असेल, तिथे तुम्ही हे वापरावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तसंच पर्यावरण दिवसेंदिवस संतुलन ह्याचं बिघडतं हे सगळ्यांनाच माहिती, कारण परवाच पाऊस पडला आणि जानेवारीत पाऊस हा अनएक्सपेक्टेडच आहे. तर ह्याला कारण बदललेलं सगळं हवामान आहे, ऋतू बदलत चालले आहेत, कितीतरी महिने पाऊस चालू आहे, थंडी हळूहळू कमीच होते आणि उन्हाळा खूप वाढतो आहे. आणि हे सगळे बदल आहेत, हे सगळे मानवनिर्मितच बदल झालेले आहेत. त्यामुळे आपणच ह्या कारणीभूत आहोत हे सगळं होण्यासाठी. तर अशी सर्व नागरिकांना किंवा प्रत्येक भारतीय नागरिकांनी याची जबाबदारी स्वतःसाठी तरी उचलली पाहिजे की माझ्या कचऱ्याची जबाबदारी मी घेईन. असं जर झालं आणि सगळ्यांनी घरात आपापल्या जर वेस्ट सेग्रिगेट केला आणि तो तुम्ही ध्यासला दिला, आपण प्रत्येक कचऱ्यावर आपण काम करतोय. त्यामुळे तुम्हाला माझ्या घरचं उदाहरण देते किंवा आमच्या ध्यास टीमचं मी उदाहरण देते की आमच्याकडे डस्टबिन नाही आहे, कारण कुठलाच कचरा आमचा केरात जात नाही, सगळा रिसायकल होतो. आणि जे किचन वेस्ट आहे त्याचं आपण कंपोस्ट बनवतो, म्हणजे कुठलाही कचरा डस्टबिनमध्ये जात नाही. हे जर प्रत्येकाने ठरवलं, वेळ लागेल, शक्यता आहे की थोडा वेळ लागेल हे काम करण्यासाठी, पण अशक्य नाही आहे 100%, कारण आम्ही करतो आहोत 2017 पासून. आणि मी ह्याच्या बाबतीत पूर्ण कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुमच्या घरातली डस्टबिन ही एक दिवस नाहीशी होऊ शकते. तर सगळ्यांना मी हीच विनंती करेन की पर्यावरणासाठी प्रत्येकाने आपला थोडा खारीचा वाटा उचलला पाहिजे. लहान लहान गोष्टी आहेत की घरातनं बाहेर पडताना आपण जसं गॅस बंद करतो तसे घरात असताना सुद्धा एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जाताना ट्यूबलाईट चालू असते, कधी फॅन चालू असतो, AC चालू असतो आणि आपण तसेच बाहेर निघून जातो. इव्हन आम्ही शाळा कॉलेजमध्ये हे अवेअर करतो की क्लासरूममधनं बाहेर पडल्यावर लाईट चालू, फॅन चालू, मुलं तशीच, किंवा ऑफिसेसमध्ये पण हे दृश्य दिसतो. इव्हन आम्ही ट्रेननी प्रवास करतो तेव्हाही आम्ही निघताना ट्रेनमधली जी बटणं असतात फॅनची ती पण आपण बंद करतो. इतक्या लहान लहान गोष्टीमध्ये जर सगळ्यांनी जागरूकता दाखवली तर खूप मोठं काम होऊ शकतं. तसंच कचरा टाकण्याची एक सवय आहे की साधं आपण उदाहरण घेऊ की बसमधनं उतरलं किंवा ट्रेनमधनं बाहेर पडल्यावर बाहेर रस्त्यावर बघा तुम्हाला तिकीटच पडलेली दिसतात, खिडकीतनं खाली टाकायची आपली ही भारतीय परंपराच वाटते की कुठलाही कचरा हा खाऊन झालं पिऊन झालं की बाहेरच सगळेजण टाकतात. तर यासाठी मला वाटतं काहीतरी कायदा असावा असं मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करेन. आणि त्याच्यासाठी फाईन पण असावा की जेणेकरून एकाला फाईन बसला की समजेल की अरे असं वागल्यावर फाईन होतो, म्हणजे लोकांना आळा बसेल. आपण नेहमी परदेशातल्या गोष्टींचं उदाहरण देतो आणि कौतुक करतो की अरे परदेशात तिथे रस्त्यावर टाकत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, पण आपल्या देशातच मग का टाकतात? कारण आपल्या इथे कोणी कोणाला विचारत नाही, कुठे दंड नाही आहे, कुठे फाईन नाही आहे, काही नियम नाही आहेत. तर मला वाटतं की आज हा प्लॅटफॉर्म हा खूप मला चांगला वाटतो की काहीतरी नियम असावेत, रूल असावेत, त्याला दंड असावा, फाईन असावा, आणि जेणेकरून लोकांना हा धाक बसला पाहिजे की अरे असं नाही झालं तर आपल्याला फाईन आहे. आणि तर आपण सुजलाम सुफलाम भारत म्हणतो तसं होण्याची शक्यता दाट आहे. तर सगळ्यांना हे मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने प्रयत्न करा की आपली ही धरती किंवा पर्यावरण निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येक जण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तसंच आम्ही जी आता अनेक ठिकाणी बघतो आपण की फुलं देवावरची मंदिरातली ही पाण्यात टाकली जातात, कारण तो एक श्रद्धा का अंधश्रद्धेचा भाग आहे माहिती नाही, पण पुण्य किंवा ते पाण्यात टाकल्यावरच चांगली असतात फुलं, इतर ठिकाणी नाही टाकायची. म्हणून सगळं पाणी किती पोल्यूट होतंय ह्यावर पण विचार झाला पाहिजे. आता मध्ये एक बातमी होती की नायगावलाच कोणतरी नारळ फेकला आणि एकाचा मृत्यू झाला तो नारळ लागून. म्हणजे हे जर असंच होत राहिलं तर कुठे लोकांमध्ये जनजागृतीच नाही आहे की हे भाईंदरची खाडी आली की सगळेजण पिशव्या पास करतात आणि फेकायला सांगतात.
तर हे किती काळ असं चालू राहणार? कधी जनजागृती होणार? कधी लोकांना समजणार की कचरा हा फेकण्यासाठी नाही आहे कुठेही, तो डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी आहे, ते प्रॉपर रिसायकल त्याचं झालं पाहिजे, कंपोस्टिंग झालं पाहिजे, हे आपल्याला कधी कळणार सगळ्यांना? तर शाळेपासून असे धडे असावेत, प्रॅक्टिकल मुलांना छोट्या छोट्या दाखवावं, शाळेत काहीतरी कॉलेजमध्ये त्याचं इम्प्लिमेंट व्हावं, मुलांना ते करण्यासाठी काहीतरी प्रवृत्त करावं की हे तुम्हाला करायचं आहे. शाळेपासून ह्या सवय लागल्या पाहिजेत. तसंच फुलांचं जे मी आत्ता म्हटलं, तर आपण ध्यासतर्फे मंदिरातली फुलं गोळा करून त्याचं धूप जे आपण देवासमोर लावतो की ते पाणी वाचावं, पोल्युशन कमी व्हावं म्हणून हाही उपक्रम आपण करतोय. तसंच जे हार्पिक सारखे केमिकल्स आपण वापरतो टॉयलेट किंवा सगळं स्वच्छता करायला, तर त्याच्याऐवजी आपण जे सायट्रस फ्रूट्स असतात त्याच्या पिल्सपासून आपण बायो एन्झाईम तयार करण्याचं पण काम सुरू आहे की जेणेकरून जे वॉशिंग तुमचं झाल्यानंतर जे पाणी समुद्रात किंवा गटारामार्फत जिथे जातं तिथे जास्त पोल्युशन होऊ नये. कारण जेव्हा हार्पिकसारखी केमिकल रसायनं असलेली केमिकल्स आपण वापरतो तेव्हा जास्त पोल्युशन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपण बायो एन्झाईमसुद्धा बनवत आहोत. जशी जमते तशी आपण ह्या सरांनी सांगितलं की त्यांच्यातर्फे झाडं ते लावतात, तसंच आपण या संस्थेतर्फे झाडं लावतो. तसंच आम्ही ध्यासनी पालघर डिस्ट्रिक्टमधली कुपोषित बालकांचाही प्रश्न हा मोठा आहे आणि त्यासाठी आपण 10 मुलं दत्तक घेतली आहेत आणि जसं फाउंडेशनकडे फंड्स येतात त्यातनं आपण त्या मुलांना